नमस्कार मित्र, मी आहे सुमित आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये। तर मी आहे तांबलडेकला, माझ्या गावी, आणि हा तुम्ही बघत असाल सुंदर असा समुद्र किनारा। तर मी चाललो आहे त्या डोंगरावर, तिथे गजबादेवी मातेचे मंदिर आहे। तांबलडेकचे आणि मिडबावचे ग्रामस्थ या देवीला खूप मानतात, नवसाला पावणारी अशी देवी आहे। तर मी आज बीच वरून जातोय या मंदिराकडे। ऍक्च्युली या मंदिराकडे रोडने पण जाऊ शकतो, पण मी आपल्या व्ह्यूअरसाठी बीचचा मार्ग अवलंबलाय। बीचने खूप सुंदर असे नजारे कॅप्चर करता येईल या व्हिडिओमध्ये। आणि तसेच या व्हिडिओच्या एंडला गजबादेवी मंदिराच्या डोंगरावरून तांबलडेक बीचचं कसं नयनरम्य असं सिनेमॅटिक व्ह्यू आपल्याला दिसेल, तो मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करेन। तर चला व्हिडिओ एंड पर्यंत बघूया आणि जर्नीला चालू करूया। तर मित्र हो, आपण गजबादेवी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तर हा आपण सुंदर समुद्र किनारा आपण स्टार्ट तिकडून केलेली त्या लोकेशन पासून, तिथून आता आपण एवढं पायी चालत आलेलो आहे। हा एक छोटासा कर्व असतो, तो कर्व चालत 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 आपण गजबादेवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहोत। हे दगड आहेत, ह्याची रचना अशी करण्यात आली आहे जेणेकरून समुद्राचं पाणी जर पावसात वाढलं तर त्याचा काही धोका या ग्रामस्थांना होणार नाही, म्हणून हे दगडांचा एक बंधारा इथे टाकलेला आहे। आणि हा बंधाराच्या लगत ह्या बोटी उभ्या आहेत, ज्या फिशिंगसाठी इकडे समुद्रात उतरतात। हा मार्ग त्यांना सोयीचा पडतो फिशिंगसाठी। म्हणतात की खडकांच्या बाजूला पाण्याचा फ्लो जरा कमी असतो आणि लाटा कमी येतात, म्हणून हा मार्ग ते निवडतात। तर गजबादेवीच्या पायथ्याशी आलेलो आहे, तर चला गजबादेवीचं दर्शन घेऊया। तर मित्र हो, या बोटींना आपण पार केलं आणि इथून आपल्या मंदिराच्या पायऱ्या चालू होतात। थोडं प्राचीन अशा मंदिराच्या पायऱ्या वाटतात, त्याच्यामुळे एक ओल्ड मंदिर त्याच्या थोड्या वाईब्स येतात, विंटेज म्हणतात ना तसे। तर एक एक पायऱ्या आपण ओलांडत मंदिराकडे चाललेलो आहे। तर हे बघा, थोडे स्टेप्स वर आल्यानंतर समुद्राचा नजारा दिसतोय तुम्हाला। ते जे आहे ते आहे MTDCचं हॉटेल। सध्या तरी ते चालू नाही आहेत, तर जेव्हा चालू होईल तेव्हा मी आपला त्याचा पण व्लॉग कव्हर करेन। उत्तम राहण्याची आणि जेवणाची सोय असेल तिथे। तर हे बघा, पायऱ्या सर करत करत वर चढतो आहे गजबादेवीचा डोंगर। थोड्या 30-20 पायऱ्या चढलो की हे बघा, गजबादेवीचं मंदिर समोरच दिसतंय। तर मित्र हो, आपण गजबादेवी मंदिराच्या टॉपवर आलेलो आहे आणि जो देखावा ह्या मंदिरातून या बीचचा दिसतो तो डोळ्याचे पारणं फेडणारा असतो। किती सुंदर बीच ह्या मंदिराच्या डोंगरावरून दिसतो। एवढा सुंदर आणि क्लीन बीच आहे। लोक सनसेट एन्जॉय करायला येतात या डोंगरावर। सनसेट खूप छान दिसतो, तसंच बीच ही खूप सुंदर दिसतो। क्लीन बीच असल्यामुळे तुम्हाला पायथा जो डेप्थ आहे समुद्राची ती सरळ क्लिअर दिसते इथून। खूप सुंदर बीच आहे आणि इथून नजारे ही खूप सुंदर दिसतात।
सनसेट पण होतो आहे तो बघा, सूर्य क्षितिजावर आलेला आहे आणि खूप सुंदर असं विलोभनीय दृश्य समुद्राचं, अथांग समुद्र हा पसरलेला आहे समोर. कुठेतरी एक छोटीशी नाव दिसते आहे जी फिशिंग करते आहे आणि दूर दूर पर्यंत समुद्रात पसरलेला आहे. हा आहे तांबळ लेकचा समुद्र किनारा. चला, थँक्यू. आणि चला सुमित सोबतचे व्हिडिओ असेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही कमेंट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये टाका. चला, बाय.